हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर हे अँकरिंग कृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचंच केलं होतं मी सुरुवातीला स्टार्टिंग. हार्दिक शुभेच्छा वगैरे दिलेला आणि व्लॉगला सुरुवात केलेली आणि तो पहिला व्हिडिओ अपलोड झाला. त्याच्यामुळं आता मी आवाज स्किप करून पुन्हा व्हॉइस रेकॉर्ड देते आणि असा लुक केलेला आहे. हा टॉप तुम्ही पाहिला असेल जीन्सवरचा. कानातले हे राजस्थानवरून आणलेले ते घातलेले आहेत आणि पुढे कंटिन्यू पाहत राहा. मिस्टरांनी शॉपिंग केलेली आहे डीमार्टमधून आणि मी नव्हते गेले, एकटेच गेलेले. मी घरी होते यावेळेस. तर काय मैत्रिणींचा गैरसमज होतोय की मी सामान थोडं थोडं आणते, म्हणजे असं पुरवठी येत नाही. तर हे पहा कसं आहे, प्रत्येकीच्या ह्याच्यावर आहे. आपल्या घरामध्ये आपण सामान कितपत भरावं आणि किती भरू नये. आणि पुरवठी म्हणाल तर दोन्ही प्रकारे ते होतच असतं. पुरवठी येतच असते. आपल्याला लागणाऱ्या वस्तू या आपण जेव्हाची तेव्हा फ्रेश आणत असतो. भरून ठेवलेला माल आपण घेऊन येत नाही. एक्सपायरी डेट झालेले असतात. आपल्याला ते संपलं गेलं पाहिजे, अंदाज येतो. आणि हे आहेत दोन हेतू. जर त्या मैत्रिणीला समजलंच असेल कोणाला बोलले आहे मी. आणि हे पहा, हे भरपूर प्रमाणात मी भरते, म्हणजे महिनाभर लागेल असं. आणि काही गोष्टी असतात ते संपतात. त्याला बाहेरून मागवावे लागतात, आणावे लागतातच. तर हे ऑइल मी 1 किलो असंच ठेवलं आहे ह्याचं फॉर्च्यूनचं तळण्यासाठी. आणि आम्ही भाजीसाठी तर ह्याच्यावरचं आणतो, घाणीवरचं आणतो. ते पहा किती प्रमाणात बदाम, काजू. तर एक्सरसाइज करत असल्यामुळं हे पण भिजवलेले खाण्यात आले पाहिजेत, लाडूमध्ये खाल्ले गेले पाहिजेत. पुन्हा हे पहा, हे स्नॅक्स घेतलेलं आहे, चकली. आणखीन गहू 10 किलो आणलेला कट्टा. बेडशीट घेतलेले आहे, ते तुम्हाला सगळे शेअर करते. मोहरी लागतात, विलायची पण भरपूर आणलेली आहे. आणि मला लाडू बनवायचे आहेत ॲक्च्युली रव्याचे, तर विलायची पण पाहिजे होती. आणि बिस्किटांचा स्टॉक त्यांनी कमी केला आहे. हे 3च बिस्किट आणलेत. हे क्रीमचं आहे आणि हे चहामधले आहेत, विटा मारी. आणखी हे पण मला लागतं, घसा कधी कधी दुखतो. आणि माउथ फ्रेशनर, टिकटॅक. आता तुम्हाला दाखवते मी बेडशीट. म्हणजे सिंगल बेडचे आहेत, डबल बेडचे नाही आहेत. माझ्याकडं सिंगल बेड प्राचीचा असतो, प्रणीतचा पण सिंगलच बेड आहे. तर हा एक कलर आणलेला आहे आणि हा एक, आणि 3 आणलेत का? हे कुशन्स आहेत. आता मी जुने थोडे चेंज करेन बेडशीट्स आणि कवर. खूप दिवस झाले का मग हे धुवावे लागतील. पहिल्यांदा खाली ठेवून दाखवते. हे बघा, हा एक कलर, हा एक कुशन कवर आहे. आणि बेडशीट वेगळे वाटतायत, कुशन्स वेगळे वाटतायत मला. मी अशी नाही करत, मी बेडशीट बरोबरच घेते कलर मॅचिंग. हे एकटे गेल्यामुळे यांनी असं केलेलं आहे कारभार. आणि ही दोरी कशाला आणली मला काही कळतच नाही. ते मुलीच्या रूमच्या तिथे बांधायचे कपडे सुकायला. बाहेर ते वायर बांधले ना दुसरी साधीवाली, ते बरोबर नाही बसत. आणि हे दाखवा, एक्स्ट्रा झाले. हे 2 एक्स्ट्रा आहेत, रिटर्न करायचे. हे 2 रिटर्न करूया, कारण ते ऑलरेडी आपण अर्धा किलो घेतले. परत हे पाव किलोचे पॅकेट त्यात चुकून राहिले ते. पण हे कंपनी चांगली घेतली बघा. चांगली कंपनी आहे. काय न्यूट्राज दिसतोय तर मस्त पॅकेटमध्ये काजू बदाम. आणि तर असं हे साखर राहिली, तर एक आणलं तर एक विसरलेला आहे. आम्ही शक्यतो गुळ आणि साखर राहिली आणायची. गुळाचा पण वापर असतो आमच्या जेवणामध्ये. मध्ये मध्ये जेवण झाल्यानंतर पण थोडा थोडा आम्ही खात असतो आणि समप्रमाणात आम्ही वापरतो गुळ आणि साखर पण. तर ही आहे शॉपिंग. कशी वाटली सांगा कमेंटमध्ये. आणि आता यापुढे मी रवा लाडू बनवायला घेणार आहे, ती रेसिपी पण ह्या व्लॉगमध्ये मी शेअर करते. व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, कमेंट, लाईक
करायला अजिबात विसरू नका आणि असेच प्रेम देत राहा, प्रेम करत राहा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत राहणार आहे. पुढे तुम्ही रवा लाडू पहा कंटिन्यू.